पाठपुरावा करण्यात आला होता आणि यावरून आता श्रेयासाठी ओढाओढ सुरू आहे। मला तुमचं हे कळतच नाही हो, सरकार आहे कोणाचं, हा निर्णय घेतला कोणी, विरोधी पक्षाचा माणूस हे निर्णय घेऊ शकतो का? त्याला काय व्हायचं तिथं निर्णय घेण्याचा? तो आहे का तिथं कॅबिनेटमध्ये, तो आहे का सरकारमध्ये? हा निर्णय घेतला मोदी सरकारने आणि या निर्णयासाठी माननीय रावसाहेब पाटील दानवे यांनी कष्ट घेतले, आम्ही खाली राज्य पातळीवर कष्ट घेतले, आम्ही हा निर्णय घेतला। त्यांचा काय संबंध आला? हे अण्णा म्हणल्याप्रमाणे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना अशी गोष्ट आहे, आयत्या वेळावरची नागोबा, त्यांना ती सवयच आहे करायचं, आम्ही त्यांनी तेच ते घ्यायचं। त्यामुळं काय नाही, आम्ही हे काम 100% माननीय मोदी सरकारचं, नड्डा साहेबांचं, हसन मुश्रीफ साहेबांचं, अजितदादा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वामध्ये काम झालेलं आहे। आपल्याकडे श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। हे बघा, मी तुम्हाला अधिकारीचे नावान सांगतोय, कोण कोण अधिकारी आम्हाला भेटले, कोण कोण मंत्री होते। अधिवेशनमध्ये मी पाठपुरावा केला, मी उपोषणात बसलो आणि त्यामुळे झालं। आता तुम्हाला माहीत नाही, आती खूबी किसी के किसी में बड़ा फर्क होता है, आदमी आदमी में। आता काही चिल्लर लोकांना काय 20 वर्षात काही केलं नाही, 20 वर्षात ते 10 वर्ष मंत्री होते, स्वतःच्या घरासमोरचं नाला करू शकत नाही, त्यांचं काय अपेक्षा ठेवणार आपण? आणि काही केलं तर मी केलं असं त्याचा काय फरक पडत नाही, जनताला माहिती आहे, हे सब कुछ जानती है।